अहो आज कुठे जायचंय? गावाकडे. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. आम्ही आता चाललोय मामाकडे. काही काळा वेळा दिसत आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? आता मामाकडे चाललोय. सो तिकडे आम्हाला आज स्पेशली अधिक माससाठी बोलवलंय आणि ते खास स्पेशली आता बघू काय काय बोलल्यात. मस्त मस्त जेवायला जाणार आहे. त्यांच्या हातला खूप छान चव आहे. आम्ही जेवायला हाताला खूप मस्त चव आहे. हाताला खूप मस्त चव आहे त्यांच्या. आम्ही आता जातोय जेवायला. आता तापत तापत चाललोय कारण की आम्हाला हे सोडून एवढ्या पुढे गेलेत की आम्हाला माहितीच नाही आहे. आम्ही कॉल करतोय, सॉरी आमचे मोबाईल बॅगेत होते, बट एवढ्या पुढे कोण जातं? आम्हाला घेऊन जाऊ शकतात ना. पुढे जातात 2 मिनटात कॉल करतात. कॉल बॅगेत आमचा, मोबाईल बॅगेत आमचं. काय होणार, कसं होणार? आता केवढ्या लांब आहेत बापरे. हा मला जरा पण अक्कल नाहीये माहिती आहे मग आम्हाला सांगा नाही. एक मिनिट एवढा लांब कोण येऊ शकतो? मग आम्ही इकडं तिकडं तरी बघायचं. गुड मॉर्निंग. या मावशीबाई, आमच्या मावशी आल्या. मावशी छान दिसतोय. पोच दे एक चीज. बघा आम्ही ते केवढी मेहनत करतोय जेवण बनवायला, नाहीतर इकडे लोक नुसती पबजी खेळत असतात. हे बघा पबजी मास्टर आता ये भी मैंने सिखाया है. मी शिकवलंय म्हणून तेवढं तरी येते, नाही ते पण आलं नसतं. मी शिकवलंय समजलं ना. असं सगळ्यांना मारून दाखवेन मग बरोबर येईल. चपात्या चालल्यात. काय मस्त तयारी चालली आहे. वाटाणा आणि काय बनवत आहे. वाव, मामी खूप छान प्रकारे पुरणपोळ्या बनवत आहेत. पुरणपोळी मला सांगितलं मी देखा तुम्हाला अभी मैं गाली नहीं दे सकता. ते मामीच्या घरी माझा एक घरटा आहे पिल्लाचं. हे बघा जेवायला बस की. खायला हाय. आम्ही आता जातोय RSI मध्ये. RSI ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे ना, मी तुम्हाला सांगते. हे ॲक्च्युली आमच्या मामाच्या मुलाचंच आहे. बट तो एवढा लहान वयामध्ये त्याने एवढं ग्रो केलं आहे लिटरली, की तो एक ऑर्गनायझेशन त्याने अशी ओपन केली आहे ज्यामध्ये जी मुलं आपली जी लहान लहान मुलं असतात, जी फोनला ॲडिक्टेड असतात, जे त्यांना ओन्ली मोबाईलशिवाय समजत नाही, काय नाही, त्याच्याशिवाय त्यांना ॲक्टिव्हिटीज नसतात करायला असं त्यांना वाटतं. सो यांनी जे राज म्हणून एक फाउंडर आहेत, त्यांनी एक खूप छान ऑर्गनायझेशन क्रिएट केलं आहे. त्यामध्ये ते पूर्ण क्यूब आणि चेस प्रोग्राम हे करतात. तर आता त्यांची एक लाईव्ह चेस प्रोग्रामची हे पण चालू आहे. मी तुम्हाला दाखवते लाईव्ह. आणि एक आपण छोटासा इंट्रो घेऊया राज सरांचा, की ते कसे हे आता ऑर्गनायझेशन चालवतात आणि कसं छानपैकी त्यांचं मुलांशी कॉन्टॅक्ट असतो. आणि एक छोटीशी हे पण बघूया की त्यांचा प्रोग्राम कसा चालू आहे. यस, बघूया. हाय राज सर,
आम्ही आमचं यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आणि आम्ही तुमचं RSIला थोडंसं फोकस करतो आहे की आम्हाला दाखवायचं तुमच्या RSIमध्ये काय खूप असं बेनिफिशियल आम्ही ऐकलेलं आहे की तुम्ही मुलांना खूप हेल्प करताय त्यांच्या ग्रो होण्यासाठी. सो प्लीज थोडंसं इंट्रोडक्शन तुमचं आणि तुमचं ऑर्गनायझेशन द्याल का? येस. सो थँक्यू फॉर विजिटिंग सगळ्यात आधी. हा ना, तुमच्या चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा. सो बेसिकली RSI काय आहे, RSIचं काय मोटिव्ह आहे, तर ॲक्च्युली आमची व्हर्च्युअल माइंड ऑलिम्पिक्स चालली आहे. तर व्हर्च्युअल माइंड ऑलिम्पिक्समध्ये भारतामध्ये जे पण क्यूबर्स आहेत आणि बाहेरचे पण दुबईमधले डेन्मार्कमधून आहेत ते सगळे पार्टिसिपेट येऊन क्यूब जे व्हर्च्युअल पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतात स्पीडमध्ये. तर क्यूबबद्दल भारतात सगळ्यात पहिले क्यूबबद्दल लोकांना काय वाटतं की हे खेळणं आहे, जे आपल्या गावात जत्रा असते किंवा तिथं असतं तिथं ते खेळणं म्हणून बघतात. बट लोकांना हे अवेअर नाही आहेत खूप लोक की हे जे आपले माइंड आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी किती हेल्प करतं, फोकससाठी किती हेल्प करतं. तर आपण याचे क्लासेस रन करतो. तर आपला मोटिव्ह क्लासेस रन करायचा हा नाही आहे की फक्त मुलांना क्यूब शिकवायला त्यांना यावं. तर आपला आधीपासूनच मोटिव्ह हा मतलब चालत आला आहे की मुलं जी फोनला ॲडिक्टेड असतात, इनफॅक्ट आजकालच्या पॅरेंटला माहिती नाही की फोन किती हार्मफुल आहे है ना. तर तो गॅजेट ॲडिक्शन कमी करायचा हा आमचा मोटिव्ह आहे प्रायमरी. मुलांची बुद्धिमत्ता, मुलांचे मेमरी स्किल्स कसे वाढवायचे याबद्दल आम्ही वर्क करतो ॲज अ RSI. आणि आज माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी स्वतः 2019मध्ये इंडियाला रुबिक्स क्यूब जे स्पर्धा आहेत किंवा मेमरीच्या जे स्पर्धा आहेत त्याला रिप्रेझेंट केलं होतं. मेमरी गेम्समध्ये माझा वर्ल्डमध्ये 4था रँक होता 2019मध्ये आणि भारतामध्ये मेमरी गेम्समध्ये पहिला रँक आहे. बायनरी डिजिट्स म्हणून एक सब्जेक्ट आहे त्यामध्ये. असं एक छोटंसं इंट्रोडक्शन आहे. पण आमचं मोटिव्ह हाच आहे की मेमरीच्या दृष्टीतून मुलांना कसं ग्रो करायचं या पद्धतीने आम्ही आज चाललेलो आहोत अशा पद्धतीने. की थँक्यू सो मच. या Ma'am, I saw your message. You want to register for chat? क्यूबिक एंड चेस प्रोग्राम. बच्चे में क्या होता है उसमें? इंटेलिजेंस बढ़ता है, फोकस बढ़ता है और RSI का मोटो है इंटेलिजेंस बियॉन्ड इंट्यूशन. वाव, थँक्स. राज सर थोडासा गायडन्स आमच्या वैष्णवीला पण द्या थोडासा. आणि होप ती पण आमच्या ह्याच्यामध्ये थोडी अजून ग्रो होईल. ती आहेच ऑलरेडी बट थोडीशी अजून ग्रो करा आमच्या वैष्णवीला. येस. आम्ही आता जातोय इस्कॉनला जिथे खूप 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 सुंदर अशी राधा वृंदावन चंद्र आहेत. सो राधाराणी आणि कृष्णाची खूप सुरेख हे आहेत. तुम्हाला दाखवते, मी त्यांचं दर्शनही घडवते एवढं पण मराठी बोलायचं नव्हतं हा ना. बट आम्ही आता चाललोय श्री राधावनचंद्र यांचे दर्शन घ्यायला. लवकरच तुम्हाला दाखवते की ते खूप सुंदर आहे. तुम्हाला पण बघून खूप छान वाटेल. आमचं म्हणजे माझं तरी पूर्ण दिवस असा एक छान हे जातो. तो बघा तुम्ही. this from Radharani and Krishna. Thank you. मला तुमच्यासोबत एक छोटीशीच आहे गोष्ट बट ती माझ्यासाठी खूप 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 मोठी आहे. मी ना जेव्हाही कधी इस्कॉनला येते, जेव्हाही कधी मी इथे विजिट करते, म्हणजे मला जेव्हा कृष्णा बोलवतो तेव्हा मी जनरली असं गेस करून येते की कृष्णाने राधाराणीने काय घातलं असेल, कोणत्या कलरचा ड्रेस असेल. आणि आज मी पहिल्यांदा अशी हा वाला ब्ल्यू कलर घातला आहे आणि मी मनात म्हटलं होतं की ब्ल्यू कलर हा मोस्टली राधाराणी आणि कृष्णाने घातलेला असावा. आणि मी एवढी
खुश झाले होते की मी जेव्हा त्यांना बघितलं खरंच डोळ्यात पाणी आलं की सिमिलर त्यांनी घातला आहे. आणि मी माझी ब्लेसिंग हे करते की मला खूप आवडतं की जेव्हा मी आणि ते दोघंही आम्ही मॅचिंग असतो.